नमस्कार मित्रांनो. WTO ची मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स झालेली आहे. WTO परीक्षेसाठी खूप महत्त्वाची संस्था आहे. तुम्ही पूर्व परीक्षा मुख्य परीक्षेमध्ये WTO वरती क्वेश्चन बघितलेले असतील, एस्पेशली मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स. ही 14वी मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स होती. क्वेश्चन तेच येत असतात की मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स कुठे झाली, त्यात काय महत्त्वाचे मुद्दे झाले, सगळेच आपल्याला डिटेल चर्चा करायच्यात. कंबाईन असू दे किंवा राज्यसेवा असू दे, WTO महत्त्वाचा मुद्दा आहे. आदरणीय ट्रम्प साहेब आल्यापासून WTOचं त्यांनी कार्यक्रम लावून टाकलेला आहे. WTO काय अस्तित्वात नाहीये, पण WTO अस्तित्वात आहे म्हणून आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागेल. ते काय नियम WTOचे काय ते डोनाल्ड ट्रम्प साहेब मानत नाही. रूल बेस ऑर्डरला त्यांनी संपवून टाकलेलं आहे, कधीच त्याला तिलांजली त्यांनी देऊन टाकलेली आहे. पण परीक्षेसाठी आपल्याला हा मुद्दा खूप जास्त महत्त्वाचा, त्यामुळे याच्यावरती डिटेल चर्चा करूया. दोस्तांनो, WTOचं स्ट्रक्चर याच्यासाठी समजून घेणं खूप गरजेचं आहे. WTO मध्ये खाली सर्व्हिस गुड्स काउन्सिल, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी काउन्सिल असतं, वरती जनरल काउन्सिल असतं, त्याच्यात डिस्प्यूट सेटलमेंट बॉडी आणि ट्रेड पॉलिसी रिव्ह्यू बॉडी असते. ही डिस्प्यूट सेटलमेंट बॉडी 2019 पासनं तिचं कल्याण झालेलं आहे आणि सर्वात वरती असते मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स. सर्वात पहिली मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स ही सिंगापूरला झालेली होती. त्याच्यावरती MPSCनं क्वेश्चन पण विचारून झालेला आहे. आपण आपल्या लेक्चर्समध्ये त्याला कव्हर केलेलं आहे. या मिनिस्ट्रियल कॉन्फरन्समध्ये WTOचे सगळे महत्त्वाचे मुद्दे हे डिस्कस होत असतात. अशा मिनिस्ट्रियल कॉन्फरन्सची बैठक 14वी बैठक ही कॅमेरॉन नावाच्या ठिकाणी झाली. परीक्षा उपयोगी पहिला महत्त्वाचा मुद्दा 13वी कॉन्फरन्स अबुधाबीला झाली 24 मध्ये, आणि 15वी जी कॉन्फरन्स आहे ती 2028ला प्रपोज्ड आहे सौदी अरेबियामध्ये. इथे चायनाने एक चूरण तयार केलेलं होतं. ते चूरण भारताने चायनालाच पाजले या बैठकीमध्ये, 14व्या बैठकीमध्ये. काय ते पुढे बघूया. आता इन टर्म्स ऑफ एक्झाम जॉग्राफीच्या दृष्टीनं आपल्याला माहिती पाहिजे की हा आफ्रिका खंड आहे आणि इथे त्याच्या वेस्ट कोस्ट वरती कॅमेरॉन सिच्युएटेड आहे. आता ही जी बैठक झाली, जसं सलमान भाई बोलतात अगदी त्याप्रमाणे, इसमें क्या हुआ, कुछ नहीं. हा, घडलेलं काहीच नाहीये, पण तरी आपल्याला सगळ्या गोष्टींबद्दल जी इन्फॉर्मेशन आहे ती घ्यावी लागणार आहे. तुम्ही MPSC वालावरती हे सेशन बघतात. आय होप तुम्ही माझं सेशन लाईक केलेलं असेल आणि आपलं चॅनल पण सबस्क्राईब केलेलं असेल. नसेल केलं तर करण्याचं काम आहे, लवकरात लवकर ते करून घ्या. तर 14वी मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स झाली. त्याला MC14 असं म्हटलं जात असतं. 26 ते 29 मार्च 2019 कॅमेरॉन इथे झाली ती. आणि व्यापार मंत्री जे कॅमेरॉनचे होते, लुक अंतागाना, हे त्याच्या अध्यक्षस्थानी होते. आणि विविध देशांचे जे व्यापार मंत्री आहेत, कॉमर्स मिनिस्टर, त्यांनी या बैठकीला इथे हजेरी लावली. भारताकडनं पियुष गोयल साहेब या मिनिस्ट्रियल कॉन्फरन्सला इथे हजर होते. आता मित्रांनो, सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट झाली ते म्हणजे हे अमेझॉन प्राईम, स्पॉटिफाय, नेटफ्लिक्स, तुम्हाला सर्वांना हे माहिती असतील. यांना ई-कॉमर्स म्हणतात. आता हे काय करतात, हे एखादी वेब सिरीज तिकडे अमेरिकेमध्ये, युरोपामध्ये तयार करतात, ती त्यांच्या ॲपवरती टाकतात. आपले लोक ते ॲप सबस्क्राईब करतात आणि त्यांना पैसे देतात. 1998ला ठरलं की अरे हे सगळं नवीन आहे, यांच्यावरती टॅक्सेस नको लावायला, आपण गरीब लोक आहेत बिचारे, अमेझॉन प्राईम वगैरे, कशाला आपण त्यांच्यावरती टॅक्सेस लावायला पाहिजे, नेटफ्लिक्स वगैरे वरती नाही करायला पाहिजे, म्हणून आपण बघीच दिया, छोड दिया उनको. 2026ला असं मोनोटोरियम संपणार होतं. मग आता भारत, ब्राझील यांनी सांगितलं की हे बस करा, आता तुम्ही हे मोनोटोरियम बंद करा, हे लोक चिकार पैसे कमवतात आहेत, हे गपचूप यांनी टॅक्स भरायचा आता आमच्या देशामध्ये. परत एकदा डोनाल्ड ट्रम्प आणि युरोपियन देश म्हणायला लागले, अहो नका करू, हे तुम्ही असं का करू शकता, ते 5 वर्ष अजून वाढवा. भारत आणि ब्राझीलने सांगितलं नाही होऊ शकत, हे आमची 140 कोटीची जनता आहे, दनादन या लोकांना सबस्क्राईब करते, ती दनादन पैसा जातोय, टॅक्सेस लावायच लागतील. परत याच्यावरती काय पुढे झालं का? काही झालंच नाही पुढे. ठीक आहे, नेक्स्ट. पुढे ट्रिप्स संरक्षण समाप्त करण्यासाठी ठरलेलं आहे. मित्रांनो, विविध रोग जे खरं तर मृत्यूला कारणीभूत ठरू शकतात, HIV, एड्स, त्याच्यानंतर कॅन्सर, तर कसं आहे, यांच्या गोळ्यांवरती ना इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट असतात, त्याच्यामुळे ना या गोळ्या खूप महागाच्या असतात. खरं तर माणूस जगला तर हे ट्रिप्स जगणार आहे. तर माणसाला जगवणं महत्वाचं.
मग भारतानं सांगितलं की हे जे औषधी वगैरे गोष्टी आहेत ह्याच्यावरती तुम्ही जे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट आहेत ते बंद करा. फायदा हा होईल की आम्ही त्याचे जेनरिक रूपांतर करून घेऊ. आमच्याकडे लोक खतरनाक आहेत, आम्हाला माहिती आहेत. फार्मा म्हणजे भारत ही फार्माची युनिव्हर्सिटी आहे, आम्ही आमच्याकडे तयार करून घेऊ, तुम्ही हे बंद करा. पण मग ह्याच्यावरती आता वाद हा अजून शिगेला जाऊ शकतो. हे लोक आपल्याला इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस मध्ये खेचू शकता आहेत. लेट्स सी पुढे काय होतंय ते. नेक्स्ट कृषी. परत एकदा अमेरिकेसारख्या राष्ट्रांनी त्यांच्या इथल्या शेतकऱ्यांना धनवान बनवून ठेवलेलं आहे. ते जीएम प्रोडक्शन करतात, जीएम फूडचं. ते मोठे मोठे शेतकरी आहेत, त्यांच्याकडे मार्जिनल शेतकरी नावाचा प्रकारच नाहीये. ते शेतकऱ्याला प्रचंड मदत करतात. पण भारतानं जर रामू काकाला म्हणजे भारतातल्या शेतकऱ्याला मदत केली की हे ट्रम्प सारखे कार्यकर्ते येऊन तिथे भारत असंच का करतोय, भारत तसंच का करतोय, भारत हेच का करतोय, भारत तेच का करतोय ओरडायला लागतो. हा वाद खूप आधीपासून आहे की कृषी क्षेत्रामध्ये आपण काय केलं पाहिजे. भारतानं परत एकदा स्वतःचा मुद्दा क्लिअर केलेला आहे की कुछ भी हो जाए आम्ही ते काही मुद्दा सोडणार नाहीये. पब्लिक स्टॉक होल्डिंग आणि इतर गोष्टींवरती जे उपाय आहेत ते आम्ही आमच्या ठेवणार आहोत. तुम्ही त्याच्यावरती आम्हाला बिनकामचं तुमचं ज्ञान पाजळण्याची गरज नाही. आम्हाला माहिती आहे आम्ही आमच्या शेतकऱ्यांना कसं ठेवतोय आणि आम्ही ते करणार. तुम्ही आम्हाला त्याच्याबद्दल काही एक बोलायचं नाही. पुढे मित्रांनो फिशरीज. खरं तर मुद्दा बरोबर आहे की हे जे फिश आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये आता मोठ्या मोठ्या जे जहाज आहेत ते वापरून अगदी बेस पासूनच खुरपत नेतात ते फिशला. तर अशावरती आपण रिस्ट्रिक्शन लावले पाहिजे असं आधीच्या बैठकांमध्ये झालेली होती चर्चा. पण मग पुढे याचा काही बोलणं झालेलं नाहीये. जी 15वी कॉन्फरन्स होईल त्याच्यात पुढे आपण काहीतरी बोलू मत्स्य अनुदानावरती असं बोलणं झालं. आता मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स 13 मध्ये चायनाने एक चूर्ण आणलेलं होतं. त्या चूर्णाचं नाव आहे इन्व्हेस्टमेंट फेलिसिटेशन अग्रीमेंट. की समजा चायनाने ठरवलं की भारताच्या HDFC मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, तर भारतानं असंच व्हायचं आणि गपचूप इन्व्हेस्टमेंट करू द्यायचे. म्हणजे त्यांचा स्टॉक वरती गेला की चायना त्याला डंप करून पुढे पळून जायला मोकळा. कोणत्याही देशाने जर इन्व्हेस्टमेंट करायची तर त्याला येऊ द्यायचं, बिलकुल रेड कार्पेट टाकायचं, येऊ द्यायचं. गुंतवणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणायची, प्रशासकीय यंत्रणा सोपी करायची, गुंतवणूकदारांना वेगवान मंजुरी द्यायची, नियम स्पष्ट करायचे, स्थिर ठेवायचे, नियम बिलकुल बदलायचे नाही. हे चूर्ण आणलं. तर ह्या चूर्णाचा प्रॉब्लेम काय नीट समजून घ्या. वेस्टर्न कंट्री आणि चायना सारखे लोक आपल्या महत्वाच्या ऑर्गनायझेशन्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतील आणि त्यांची गतिशीलता कमी करून टाकतील. एक सोपं साधं उदाहरण देतो. L&T सारखी कंपनी आहे, तिच्यामध्ये जर अशी इन्व्हेस्टमेंट आली, ती भारतातले महत्वाचे मेजर इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर उभे करतीये किंवा पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर उभे करतीये, हे लोक त्याची गतिशीलता कमी करतील, परिणामी आपल्या ग्रोथवरती इम्पॅक्ट होईल. भारतानं सांगितलं की हे उद्योग आम्हाला नको, हे चूर्ण तुम्ही तुमचंच त्या, आम्हाला गरज नाहीये या चूर्णाची. भारतानं याला स्पष्ट विरोध केला. तुम्ही इथे बघू शकता. भारतानं सांगितलंय की जे मल्टीलॅटरलिझम आहे त्याच्या तत्वांना हा विरोध होतोय. तुम्ही काही लोक एकत्र येतात आणि निर्णय घेतात आणि हे सर्व लावून धरतात, तर आम्ही त्याला नकार देतोय. आम्हाला नाही करायचंय, आम्हाला तुमच्यात यायचंच नाही, आम्ही आमचं बघून घेऊ. तुम्ही उगा आम्हाला ज्ञान शिकवायला यायचं नाही, आम्ही आमचं बघू. धोरणात्मक स्वातंत्र्यावरती परिणाम होणार आहे. भारतानं या गोष्टीला रिजेक्ट केलेलं आहे. आम्ही म्हटलं हे चूर्ण आम्ही घेणार नाही. भारताची भूमिका खूप सरळ साधी आहे की ट्रम्प सारखी लोक काही नियमांचा वापर हा चुकीच्या पद्धतीनं करतात आणि WTO सारख्या संस्था त्यांना काही बोलत देखील नाही आहेत. आणि भारतानं जरा काही ऍग्रिकल्चर बद्दल करायचं ठरवलं की हे आपले ढोल नगाडे घेऊन येतात, वाजवत बसतात, तुम्ही हे करा तुम्ही ते करा. अरे ती लोक एवढे मोठे मोठे निर्णय घेतात, त्यांना तुम्ही काहीच बोलत नाहीये. आम्ही आमच्या फार्मरला जरा संरक्षण द्यायचा विचार केला की तुम्ही नवीन कशात तरी आम्हाला फसवतात, हे योग्य नाहीये. भारत म्हटलं की परत पारदर्शकता, नियमांचा शिस्त म्हणून वापर होऊ नये असा इशारा दिलेला आहे. विकसनशील देशांकडे क्षमता आणि जी संसाधनांची कमतरता आहे त्याला तुम्ही लोक लावून धरतात. तुम्ही स्पेशल आणि डिफरन्शियल ट्रीटमेंट टिकवण्यावरती तुम्ही भर दिला पाहिजे, भारताने हे स्पष्ट सांगितलेलं आहे. मित्रांनो, यात प्रमुख काही आव्हान आहे.
ते म्हणजे WTO मध्ये विश्वासाचा अभाव आहे, हे खरं आहे. मी जे तुम्हाला मगाशी सांगितलं की डिस्प्यूट सेटलमेंट सिस्टम ही निष्क्रिय आहे. हीच डिस्प्यूट सेटलमेंट सिस्टम नव्हती म्हणूनच आपण गॅटला नकार दिला आणि WTO आणलेली होती. तुम्ही याला परत निष्क्रिय करून टाकलेलं आहे, ह्याचं काय? वाद जो आहे तो विकसित आणि विकसनशील देशांमध्ये आता शिगेला पोहोचलेला आहे. या सर्व मुद्द्यांवरती त्यांनी ठरवलं की ठीक आहे, आपण इथे भेटलो, आता आम्ही चर्चा करतो, हे सगळे बसताना आम्ही गुंडाळतो आणि आम्ही जनेवाला घेऊन जातो, जिथे त्यांचं हेडक्वार्टर आहे, तिथे आम्ही चर्चा करतो आणि मग फायनली जे काही होईल ते आम्ही तुम्हाला कळवण्याचा प्रयत्न करतो, असं त्यांनी याच्यात सांगितलेलं आहे. सो जसं मी मगाशी तुम्हाला दाखवलं तसं सलमान भाई म्हणतात कुछ नाही तसंच झालेलं आहे इथे, बाकी वेगळं काही नाही आहे. पण परीक्षेसाठी हे सगळे मुद्दे महत्वाचे म्हणून त्याची एवढी डिटेल चर्चा आपण केलेली आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली मला कळवायला विसरू नका. अजूनही काही मुद्द्यांचे ऍडिशन तुम्हाला वाटत असेल ते देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की करा. आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी इथे थांबतो. धन्यवाद.